आपण शहरी स्थानिक शासन संस्था या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण ग्रामीण भागातील काही स्थानिक शासन संस्थांचं हे स्वरूप बघितलं आणि या पाठामध्ये आता आपण शहरातल्या भागाचं स्थानिक शासन संस्थांचं संपूर्ण स्वरूप हे समजावून घेणार आहोत. तर शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणाचा समावेश होतो? तर नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो. आलं लक्षात? आता आपल्या देशामध्ये शहरांची संख्या ही खूप आहे. म्हणजे शहरं कशी झपाट्याने वाढत आहेत. म्हणजे जसं काही शहरामध्ये शहर म्हणजे काय, तर आधुनिकीकरण त्याच्यामध्ये येत आहे. शाळा, कॉलेज, इस्पितळ, महाविद्यालय असं सर्वांगीण विकास होणं म्हणजेच आता शहरांची झपाट्याने वाढ. तर गावांची निमशहर आणि निमशहरांची शहरं आणि शहरांची महानगर ही आता होत आहे. मग आता ह्या शहरांच्या ज्या आजूबाजूला ग्रामीण भागाचं स्वरूप सुद्धा बदलत आहे. तिथं सुद्धा हळूहळू सुधारणा भरपूर होत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे नगरपंचायत. तर शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावं असतात बघा, म्हणजे शहर ज्यांची होत आहे अशा गावांची जी प्रक्रिया त्यांच्यामध्ये चालू आहे तेथे नगरपंचायत असते. पूर्णपणे खेड पण नाही आणि पूर्णपणे शहर पण नाही अशी ठिकाणं हे आहे. समजलं? हे खूप महत्वाचं आहे. नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पूर्णपणे खेड पण नाही आणि पूर्णपणे शहर पण नाही, त्याचा मधला भाग जो असतो तो. आणि तेथे स्थानिक शासन संस्था म्हणजे काय असतं, तर नगरपंचायत. आणि अन्य स्थानिक संस्थाप्रमाणेच नगरपंचायतीची इथे सुद्धा दर 5 वर्षांनीच निवडणूक होते. आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकीच एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष अशी म्हणून निवड करतात. आणि नगर परिषद हे लहान शहरांसाठी नगर परिषद स्थानिक शासन असं निर्माण केलं जातं. बरोबर आहे? आणि ह्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका असतात ह्या सुद्धा दर 5 वर्षांनी होतात. आलं इथपर्यंत लक्षात? पुढे जाऊया चला. तर निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात आणि ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि त्यासच काय बोलतात, नगराध्यक्ष. त्यालाच काय बोलतात, नगराध्यक्ष. पुढे जाऊया. तर नगर परिषदेच्या सगळ्या सभांचं अध्यक्षस्थान हा नगराध्यक्ष भूषवतो आणि मग तिथल्या सगळ्या कामकाजाचं नियमन तोच करतो. तसंच नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष अगदी व्यवस्थित लक्ष ठेवतो. आणि नगराध्यक्षांच्या जर गैरहजर असतील ते किंवा ते काही कारणासाठी गैरहजर असतील तर उपनगराध्यक्ष हे नगर परिषदेचं संपूर्णपणे कामकाज बघतात. आणि नगर परिषदेला काही काम करणं बंधनकारक असतं, तर ती आवश्यक कामं म्हणून ओळखली जातात. बघूया आपण उदाहरणार्थ काय आहे. तर सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणं, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि मल निस्सारणाची व्यवस्था करणं, जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवणं इत्यादी इत्यादी. बरोबर? पुढे जाऊया. आता याच्या व्यतिरिक्त नगर परिषद ही जनतेला अधिक सेवा सुविधा ह्या मिळाव्यात म्हणून काही अन्य कामं सुद्धा करतात. तर ती कोणती? त्यांना नगर परिषदेची ऐच्छिक कामं असं म्हणतात. काय म्हणतात? नगर परिषदेची ऐच्छिक कामं. मग आता सार्वजनिक रस्त्यांची आखणी करायची, त्याच्यासाठी जागेचं संपादन करणं, ती मिळवणं, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे,
सार्वजनिक बागा, उद्यानं ही बांधणं, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणं. काही गुरं अशी रस्त्यावर फिरत असतात, तर त्यांच्यासाठी हा सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणं. ही सगळी कामं नगर परिषदेची ऐच्छिक कामं आहेत. कोणती? ऐच्छिक. आपल्या बाजूला एक छोटासा नकाशा असाच आहे, म्हणजे एक आराखडा आहे. नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग कुठल्या कुठल्या पद्धतीने येतात. तर त्याच्यामध्ये आपण बघतोय तर घरपट्टी, शिक्षण कर, पाणीपट्टी, बाजारावरील कर, राज्य शासनाकडून मिळणारं अनुदान. त्याच्यामधून सर्व काही त्याच्या नगर परिषदेचे हे उत्पन्न त्यांना मिळते. पुढे जाऊया, आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे टिपा लिहा या मध्ये नगर पंचायत ह्याच्यावर तुम्हाला लिहायचं. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करू.